राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत इर्शाद जहागीरदार यांनी समाजवादी पार्टीची वाट धरली असून येत्या 9 सप्टेंबर रोजी त्यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश होणार आहे। विकास कामांमधील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून धुळे शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती इर्शाद जहागीरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। धुळे शहरात गेल्या काही वर्षापासून स्थिरावलेले व नामदार अजित पवार यांचे खास सहकारी म्हणून धुळेकरांना परिचित झालेले इर्शाद जहागीरदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। येत्या 9 सप्टेंबर रोजी त्यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश होणार असून आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी सांगितलं की धुळे शहर विधानसभेसाठी समाजवादी पार्टीने त्यांना उमेदवारी जाहीर केली असून आगामी काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील भेट घेण्यात येणार आहे। धुळे शहरातील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याचा आगामी काळात निश्चित पर्दाफाश केला जाईल। शहरातील बेरोजगारी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असून आगामी काळात किमान 5,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती यावेळी इर्शाद जहागीरदार यांनी दिली। त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास चौधरी यांच्यासह सहकारी उपस्थित होते। माझं एवढंच आहे जे मागचं तात्पर्य आहे की मी जे सांगितलं की जयदेव आपटेच्या जीवाला धोका पोहोचू शकतो। याचं कारण आहे की एवढे दिवस झाले जयदेव आपटे काय फार मोठा गुन्हेगार नाहीये, इंटरनॅशनल क्रिमिनल नाहीये, तर तो कुठं लपलाय काय लपलाय हे सगळे पोलिसांना माहिती आहे असा माझा विश्वास आहे। आणि त्यांनी त्याला लवकर अटक करून कोर्टातून त्याला ज्युडिशियल कस्टडी द्यावी, कारण त्याचं काय जीवाला वाईट झालं बरं वाईट तर जे सच्चे जे दुसरे चोर आहे जे मागचे पण होणार नाही। आणि दुसरं जे प्रश्न तुम्ही मला विचारलं की अजितदादांनी या दोन्ही विषयांवर मी नाराज झालो, तर माझा एक विषय हे माझा भावनिक विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज पण मानतो। तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट्ट धरला असता तर जयदीप आपटे 1 दिवसात अटक झाला असता। आणि दुसरी गोष्ट मोहम्मद पैगारांबद्दल माझं हेच आहे की दादा त्यांना 10 तारखेला रामगिरी महाराजांना भेटले। बघा दादा पण माणूस आहे, काही चुकीचं नाहीये, ते भेटले, त्यांनी 15 तारखेला बोलले। तर आपल्यापाशी मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोली किंवा प्रकाश भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपलं माहित नाही। तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना 10 तारखेला भेटलो, यांनी 15ला जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, एवढं त्याचा निषेध करतो, बाकी काही नाही। नमस्कार। वादग्रस्त वक्तव्य करीत सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेते नितेश राणे यांच्यावर पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत समाजवादी पार्टीने धुळ्यात नितेश राणे यांचे फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारीत आंदोलन केले आहे। प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी समाजवादी पार्टीने दिला आहे। महाराष्ट्र राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपाला पराभव दिसत असल्याने भाजप नेते नितेश राणे जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत। प्रशासनानं वेळीच या गोष्टींना आवर घालावा, नितेश राणे यांच्यावर फौजदारी कायदेशीर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी करीत समाजवादी पार्टीने धुळ्यात आंदोलन केले आहे। नितेश राणे यांचा फोटो असलेल्या बॅनरला प्रतिकात्मक स्वरूपात जोडे मारीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्यासह समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।
मध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून अवाच्य शब्दात उपयोग करून हे शांतता बिघडवण्यासाठी देशाची आणि राज्याची सुरक्षता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश राणा नावाच्या 1.5 फुटाचा व्हायरस सोडलेला आहे। या व्हायरसने आत्ता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर विवादित टिप्पणी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे। आणि इथंच ते न थांबता 2 दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे। त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजावर देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। परंतु हे नपुंसक सरकार त्याला अटक करत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही। आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 1.5 फुटाच्या व्हायरसला त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं, अन्यथा या देशाची शांतता जे होणार आहे त्याच्यात पूर्ण जनतेचं नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाही आहे। म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला झुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन करेल।